100वे साहित्य ऐतिहासिक होणार आहे कारण लाडक्या बहिणींसाठी खिशाकडे पाहिलं नाहीये। आईसाठी कशाला बघू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठी साहित्य संमेलनामध्ये हे वक्तव्य केलं। पावत नेमकं शिंदे काय म्हणाले होते? तसं आम्ही लाडक्या बहिणींसाठी खिशाकडे बघितलं नाही, तसंच या ठिकाणी आईसाठी कशाला खिशाकडे बघू आणि म्हणून काळजी करू नका। बातमी बीडीडी चाळी संदर्भातली आहे। बीडीडी चाळी संदर्भातील मुख्यमंत्र्यांच्या टीकेला ठाकरे गटानं उत्तर दिलंय। मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे असं सचिन अहिर म्हणाले। बीडीडी चाळींचा ठाकरेंनी सत्यानाश केला असं फडणवीस म्हणाले होते। पाहूयात नेमका हा कलगीतुरा कसा रंगला होता। गिरणी कामगार हद्दपार झाला, पाप कोणाचा आहे? अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत। अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही चाटायच्या का? अरे ज्यावेळी माझा तो गिरणी कामगार त्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर जात होता, ज्यावेळी त्याला त्या ठिकाणी रस्त्यावर आणण्याची वेळ होती, अरे त्या 70,000 कोटीतले 2-3 हजार कोटी जरी खर्च केले असते तरी माझ्या गिरणी कामगाराला याच मुंबईमध्ये त्याचं हक्काचं घर मिळालं असतं। काल तर मुख्यमंत्री तर म्हणजे मला आश्चर्य वाटते की बीडी जाईचा पुनर्विकास आम्ही केला म्हणून सांगता मराठी माणसाला। अरे गिरणी कामगारांना एक घर दिले नाही। बीडी चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांनी ही योजना हो आम्ही छाती टोकून सांगतो, जर आम्ही पुढाकार घेतला नसता तर ती योजना झाली नसती। आता तुम्ही सांगता अभ्युदयनगरचा करू, पत्राचारचा करू, म्हणजे किती माणसांनी या उच्चस्तरीय पदाच्या व्यक्तींनी अशा बाबतीत वक्तव्य करणं हे मला वाटते चुकीचं आहे।